नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा एक टॉपिक मी घेणार आहे. आपण भविष्यशास्त्र कसं काम करतंय हे ग्रह वगैरे सगळं बघतोय, पण स्वतःसाठी माझ्यासाठी आत्ताचे जे ग्रह आहेत ते काय करतील. आपलं 18 ऑक्टोबर ते 18 जानेवारी या 3 महिन्यामधलं प्रत्येक चंद्र राशीचं भविष्य मी आता सांगणार आहे. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट पक्की करून घ्या. तुमच्या कुंडलीमध्ये समोर ठेवा, तुमच्या कुंडलीमध्ये ज्या आकड्यामध्ये चंद्र असं लिहिलं आहे आकड्याबरोबर, तो आकडा राशीचा असतो. म्हणजे त्या राशीत तुमचा चंद्र आहे, म्हणजे ती तुमची रास आहे. 1 आकड्याबरोबर चंद्र आहे मेष रास आहे, 4 आकड्याबरोबर चंद्र आहे कर्क रास आहे, 9 आकड्याबरोबर चंद्र आहे धनु रास आहे, 10 आकड्याबरोबर चंद्र आहे मकर रास आहे. असं अशी तुम्हाला तुमची रास कळते. आता तुमच्या समोर जी कुंडली येणार आहे भविष्य सांगताना, त्याच्यामध्ये मेष राशीची कुंडली, जेव्हा मी मेष राशीचं भविष्य सांगणार तेव्हा प्रथम चतुर्थ सप्तम दशम पंचम नवम स्थानांची नावं लिहून एवढ्या स्थानांमध्ये कुठेही चंद्र असेल तर तो चंद्र चांगला आहे, शुभ आहे तुमच्या कुंडलीतला. म्हणजे असं की तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर सगळ्या दृष्टींनी उत्तम बांधलेलं असेल तर तुम्हाला घरातली बाकी सगळी सुख उत्तम मिळतात. तसं तुमचं मन हे जर चंद्र आहे, मन म्हणजे चंद्र आहे, हा चंद्र कुंडलीमध्ये उत्तम स्थानात असेल तर निम्मी लढाई जिंकली आहे तुम्ही. मग सगळे ग्रह जे परिणाम देणार आहेत त्यातले चांगले परिणाम जास्त चांगल्या अनुभवाला येणार आहेत. तुमच्या कुंडलीतला चंद्र जास्त चांगला आहे हे कसं ठरवता. तुमच्या कुंडलीमध्ये समोर जन्मलग्न कुंडलीच्या डोक्यावर 2 आकडे असतात, ल म्हणून लग्नाचे आणि चंद्र म्हणून चंद्राचे. त्यातला चंद्र जर 10 अंश ते 20 अंश असेल तर तो युवावस्थेत आहे, प्रचंड बलवान आहे. तुमचा जन्म शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थीमध्ये झाला तरी तुमचा चंद्र उत्तम बलवान आहे. शक्यतो रवी बरोबर नको, नाहीतर तो निष्प्रभ होऊ शकतो. चंद्राच्या दोन्ही बाजूंना ग्रह असतील तर ते चंद्राला सपोर्ट करतात, ही गोष्ट पण चांगली. आणि चंद्रावर जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी तेवढा चंद्र जास्त बलवान हे पण आहे. तसंच हा केंद्र त्रिकोणामध्ये असेल तर उत्तम आहे. ज्याचं तुम्हाला कुंडलीचं चित्र समोर दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथम चतुर्थ सप्तम दशम केंद्र, प्रथम पंचम नवम त्रिकोण हे समजतं आहे. यानंतर आपण सुरू करणार आहोत एकेका राशीचं भविष्य. कर्क राशीकडे जाऊया. कर्क राशी चंद्राचीच रास आहे, म्हणजे 4 आकड्यामध्ये चंद्र. कर्क राशीमध्ये येणारी नक्षत्र आहेत पुनर्वसू जे गुरुचं आहे, पुष्य जे शनीचं आहे आणि आश्लेषा जे बुधाचं नक्षत्र आहे. या राशीमधला जो चंद्र असतो हा अतिशय भावना प्रधान असतो, कारण ते त्याचं स्वतःचं घर आहे. आणि याच्यासाठी बुध शुक्र हे मित्र नाही आहेत, याचा मित्र गुरु आहे. राहू शनी हे पण त्याचे मित्र नाही आहेत, मंगळ याचा मित्र आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रहाचं भ्रमण आपण या चंद्रासाठी कसं येतं बघणारच आहोत. पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात अशी घ्या की आत्ता मी जे भविष्य सांगणार आहे 18 ऑक्टोबर 2025 ते 18 जानेवारी 2026 या 3 महिन्यामध्ये गोचरीच्या ग्रहांचा तुमच्याशी जो संबंध येतोय ते परिणाम. पण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये हे ग्रह कुठे ना कुठे आहेत, त्यांचा या चंद्राशी कुठे संबंध आहे, युती आहे, समोर आहे, दृष्टी आहे असं असू शकतं. किंवा गोचरीच्या ग्रहांवरची त्याची दृष्टी हा पण परिणाम होतो. कुंडलीमध्ये तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये असलेले ग्रह हे त्याच्या परिणामांचं प्रॉमिस देतात की काय ह्या ग्रहांचा आयुष्यभर तुम्हाला परिणाम आहे. एवढ्या गोष्टी साधारणपणे थोडाफार फरक प्रत्येक कुंडलीमध्ये त्याच्या भविष्यात होऊ शकतो. शब्दन शब्द भविष्य प्रत्येकासाठी जसंच्या तसं त्यामुळे होऊ शकत नाही. पण जनरलमध्ये कर्क राशीसाठी शुक्र वारंवार लाभ देणारा येतोय. शनीची शुक्रावर वर्षभर दृष्टी आहे. जिथे जिथे शनी शुक्र जातोय तर
हा शुक्र जेव्हा तुमच्या चंद्रापासनं पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आहे, तेव्हा तो अतिशय शुभ आहे. तो ह्या 3 महिन्यामध्ये आहेच आहे शुभ. त्यामुळे तो तृतीयामध्ये नातेवाईकांशी, शेजारपाजाऱ्यांशी, भावंडांशी अतिशय चांगले नातेसंबंध दाखवेल. शेजारच्यांशी जास्ती चांगले नातेसंबंध आहेत, पण शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. त्याच्यामुळे थोडेफार जोडीदाराबरोबर खटके उडतील. सुरुवातीचा गुरु उच्चीचा आधी, नंतर वक्री होतोय तो. तर शुक्र हा कॅश आहे. चतुर्थात येणारा तुळेतला शुक्र, तिथे तुळेत बुध पण तेव्हाच आहे, रवी पण येऊन जातोय. तर चतुर्थात येणारे बुध शुक्र हे घरातली सगळी सुखं देतात. पैशासंबंधीची नवीन कामं होतील, दृष्टीमध्ये येतील. पण अजून चांगलं मिळेल का, अजून चांगलं मिळेल का म्हणून थांबू नका. लगेच गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट काय ती करून घ्या. तुमचा दबदबा राहील कामामध्ये. भाग्यातला 9वा शनी विनाकारण प्रवास खर्चावर लगाम घालेल. मुलांच्या बाबत बघितलं तर मुलांना शिक्षणामध्ये तुमची मदत लागेल, ॲडमिशन्ससाठी मदत लागेल. परदेशी जाण्यासाठी, व्हिजिट्ससाठी डिसेंबरपर्यंत प्रयत्न करा, पुढच्या वर्षी परदेशात जाल. इतर नातेवाईक, शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध. आता हा जो भावंडांची खुशाली देणारा जो ग्रह आहे, हा शुक्र तृतीयातला, हा तृतीय स्थान हे मीडियाचं स्थान आहे आणि कौशल्याचं स्थान आहे. शुक्र तिथे आल्यामुळे हा मीडियामध्ये काम मिळेल आणि मनासारखं यश कलावंतांना देणार आहे. वादकांना, संगीतकारांना, कवींना, गायकांना अनेक चांगल्या संधी येतील. कलागुणांना वाव मिळेल. एक छोटीशी गोष्ट सांगते. शुक्र चांगला आला असला तरी तुम्ही तो जेव्हा कन्येमध्ये असणार आहे, म्हणजे तृतीयामध्ये, ऑक्टोबरमध्ये, तुळेमध्ये जायच्या आधी जेव्हा तुम्ही अशा कामांसाठी जाल, तेव्हा खांद्याच्या दोन्ही बाजूला अत्तर लावून जा. तुमच्या शुक्राचा प्रभाव पडेल. कलागुणांना वाव मिळेल. समाधान देणारा काळ येतोय. मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्यावंच लागणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर विवाह ठरण्याचे योग आहेत. नंतर कॉम्प्युटरवरती काम करणाऱ्या लोकांना, सॉफ्टवेअरमध्ये काम करणाऱ्या लोकांना, आजकाल कॉम्प्युटर कोणाला लागत नाही, पण सॉफ्टवेअरसाठी स्पेसिफिक काम करणाऱ्या लोकांचं कौशल्य जास्त दिसून येईल. गुरुची 5वी दृष्टी पंचमावर पडते. त्यामुळे शिक्षण, संतती, एंटरटेनमेंट, क्रिएटिव्हिटी या सगळीकडे समाधानाचे योग आहेत. किरकोळ आजार मात्र होऊ शकतात. सहज मुक्तता होईल त्यातून. डिसेंबरमध्ये मंगळ, रवी हे 6वे येत आहेत धनुराशीमध्ये. 6वे येणारे रोगऋण रिपूचा नाश करणारे असतात आणि पापग्रह 6वे हे शुभच परिणाम देतात. त्यामुळे हा रवी सरकारी नोकरी देऊ शकतो, नवीन संधी नोकरीत आणू शकतो आणि समाचार तुम्हाला घ्यावा लागेल तब्येतीच्या धावपळीमुळे जो त्रास होईल त्याचा. खूप ॲग्रेसिव्ह बनू नका. मंगळ तुम्हाला खूप स्पर्धात्मक गोष्टीमध्ये ओढणार आहे, ॲग्रेसिव्ह बनवणार आहे, इगोइस्टिक बनवणार आहे रवी. पण डिझॅस्टर मॅनेजमेंट तुमची उत्तम आहे. रवी आणि मंगळ उत्तम ॲडमिनिस्ट्रेटर अँड मॅनेजर आहेत. त्यामुळे तुम्ही जे काम कराल त्याच्यामध्ये शेवटपर्यंत यश मिळण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट उपयोगी पडेल. मात्र जास्त स्पर्धेच्या मागे लागू नका. राहू काहीतरी गंभीर झाल्यासारखा आभास निर्माण करेल जो अष्टमामध्ये आहे तो. पण हा राहू स्वतःच्या मूलत्रिकोण राशीत आहे. त्याचा आभास असणार आहे की मी काहीतरी वेगळं दाखवतोय. पण जेव्हा परत मिथुनेमध्ये गुरु जाऊन त्याच्याकडे बघणार आहे तेव्हा तो लगेच म्हणेल नाही नाही मी असं दाखवलं नुसतं, ते काही खरं नाही आहे. गुरुची दृष्टी असल्यामुळे त्याला तसा त्रास तुम्हाला होणार नाही. तसेही यश देणारे रवी मंगळ आणि प्रमोशन देणारे, मुलांच्या बाबतीत चांगलं, एंटरटेनमेंटच्या बाबतीत चांगलं ग्रहमान आहे. अर्थात तुमच्या कुंडलीमध्ये जर पुनर्वसू नक्षत्रामध्ये चंद्र असेल तर गुरु कुंडलीतला
1 4 7 10 5 9 मध्ये असेल तर उत्तम परिणाम देईल. पुष्य नक्षत्र असेल तर शनी तुमच्या कुंडलीतला पण उत्तम असेल, जसं 1 4 7 10 5 9 मध्ये असेल तर उत्तम परिणाम देईल. आश्लेषा नक्षत्र असेल तर बुध असं असणं चांगलं, कारण तुम्हाला अध्यात्माची आवड आश्लेषा नक्षत्र निर्माण करतं. ज्यांचं वय 25 पर्यंत आहे, कर्क राशीचा चंद्र 25ला मॅच्युअर होतो, त्यामुळे आत्तापर्यंत त्यांना जरी स्थिरता मिळाली नसेल तरी ती आता मिळेल. 50मध्ये भावनात्मकतेमध्ये जास्त गुंतू नका हे या चंद्राला सांगावं लागणार आहे. आणि ज्यांचं वय रिटायरमेंटच्या पुढचं आहे, हे सगळ्यांवर प्रेमाची पाखर धरणार आहेत, कारण कर्क राशी आई आहे. बघा तुम्ही कोण आहात, आपल्या आपल्या कुंडलीमध्ये हा चंद्र काय करतो बघा. तुम्हाला मी सांगितलेलं पटलंय का? माझ्या चॅनलवरती या एपिसोडवर कॉमेंट करा. बाय बाय.